ज्याला ट्रान्सफॉर्मर म्हणतो शेतकऱ्याच्या शेतात लावलेला, 350 एका वर्षात याची तक्रार तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी आणून दिली, त्याच्या दिलेल्या तक्रारी आणून दिल्या. मला वाटतं की हे एक रॅकेट आहे अधिकाऱ्यांचं आणि या चोरांचं. चोरी करायची, परत द्यायची त्या कारखान्यामध्ये आणि शेतकऱ्याकडून 2 लाख घेऊन ती डीपी पुन्हा लावून द्यायची. काय करताय गृह खातं? 350 डीपी शेतकऱ्याच्या चोरी जातात, केवढा मोठा प्रकार. पण त्याकडे यांचं लक्ष नाही, कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष नाही, केवळ आणि केवळ टेंडरबाजीवर यांचं लक्ष आहे, कमिशनखोरीवर लक्ष आहे. याच्या पलीकडे या सरकारचं दुसरं काही काम दिसत नाही. आता आम्ही काढू एक भ्रष्टाचाराचे प्रकरण. प्रचंड मोठे भ्रष्टाचार आहे. मुंबईतल्या सगळ्या जमिनी त्यांनी वाटणं सुरू केलं आहे. मालाडची जमीन दिली, मेयर कोटेचांनी सांगितलं देणार नाही, देऊ नका, पत्र दिलं सत्ताधारी आमदारांनी, तरी पण देऊन टाकली. आता काय बोलावं, म्हणजे किती गंभीर विषय आहेत ते सगळे मांडू. नागपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाने बोगस शेतकरी नुकसान भरपाई लाटल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलेला आहे. तर संभाजीनगरमध्ये देखील 70% पीक विम्याचे पैसे हे पीक विमा कंपन्यांनी फेटाळलेले आहेत. कसं पाहता याकडे आणि काय नेमकं शेतकऱ्यांसंदर्भात आता? काल कृषी मंत्री धनंजय मुंडे जे उत्तर देत होते आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली. आम्ही 15,000 कोटी दिलेत. मी माझ्याकडे सर्व आकडे आहे. यांनी JR काढला पण पैसे दिले नाही. 4,600 कोटीच्या वर त्यांनी पैसे दिले नाहीत. आणि 1 जानेवारी 2024 पासून जे काही आपत्ती आल्या त्याचे तर त्या पैशाचा तर पत्ताच नाही. 15,000 कोटी सांगतात आणि 4,600 कोटी रुपये मागच्या 2 वर्षामध्ये फक्त शेतकऱ्याला मिळाले. हे बनवाबनवी करतायत, शेतकऱ्याला फसवत आहेत. आणि मग अशाच प्रकार यामध्ये पीक विमामध्ये झालाय. बीडमध्ये MIDCच्या जागेवर शेती केली. त्या MIDCच्या गेलेल्या जागेच्या मध्ये त्यांच्या नावाने पैसे उचलले गेले पीक विमा कंपनीकडून. एवढा भोंगळ कारभार आहे. आणि जो शेतकरी ओरिजिनल आहे त्याला मदत करायची नाही आणि जे पात्र नाहीत त्यांच्या खात्यावर पैसे टाकायचे आणि ते पैसे काढून घ्यायचे. हा एक मोठा रॅकेट या संदर्भातला आहे. पण त्याचा पर्दाफाश करू शकत नाही कारण सत्ताधाऱ्यांची हातमिळवणी आहे. नुकसान भरपाई जी आहे ती बोगस शेतकऱ्यांकडून घेतली जाते, याबद्दल आपलं काय मत आहे? नागपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्ट शेतकरी आहेत जे त्यांची नुकसान भरपाई बोगस शेतकऱ्यांकडून लुटली जाते, यामध्ये कुठेतरी सरकार अपयशी ठरतंय का? सरकारचं लक्षच नाही. सरकारचं लक्ष काही ना येऊन जाऊन खोटे नेरेटिव्ह. आता ह्याच्यावरच लक्ष आहे. यांनी खोटे नेरेटिव्ह सेट केला, यांनी त्या प्रकरणात खोटे नेरेटिव्ह सेट केला. आम्ही आता सावध झालो. काय सावध झालात? काय खोटं नेरेटिव्ह आहे? तुम्ही स्वतः याची सुरुवात केली, हे खोटं बोलण्याची, लोकांना फसवण्याची. तर हे सगळं काय आहे?